यानंतर बातमी येते शिर्डीजवळून। शिर्डीजवळच्या अकोले तालुक्यामध्ये यावर्षी जनावरांचा बाजार भरला। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदा बाजारात म्हणावी तशी रौनक नाही। अर्थातच कारण आहे नोटबंदीचं। पाहूयात नोटबंदीने जनावरांच्या बाजारातलं चित्र कसं बदललंय। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या राजूरमध्ये भरलेला हा जनावरांचा बाजार म्हणजे समृद्धीचं प्रतीकच। याच बाजारातली बैलांची एक जात प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय, डांगी जात। ताकदवान, अंगापिंडानं भरलेले आणि डौलदार चाल, जणू रॅम्प वॉकच। अतिवृष्टीमध्ये काम करणारी प्रामुख्याने ही जात म्हणून संबोधली जाते। तिची त्वचा जी आहे ही त्वचा तेलकट असल्यामुळे पडणारा जो पाऊस आहे हा पाऊस तेलकट त्वचेमुळे पाणी अंगावर राहत नाही। चिखलामध्ये देखील अतिशय कष्ट चांगल्या प्रकारे करण्याची क्षमता असलेली एक जनावराची जात म्हणून डांगी जनावरांकडे नेहमीच पाहिलं जातं। 3 दिवस इथं उलाढाल होते, 4 ते 5 कोटींचे व्यवहार होतात। पण या बाजारालाही आता नोटाबंदीचं ग्रहण लागलं। मागच्या वर्षी एकंदरीत दुष्काळ जरी असला परंतु दुष्काळाच्या निमित्ताने करोडो रुपयाची उलाढाल या ठिकाणी होत असते। आणि जवळपास या वर्षीचा जर आपण पाहिली तर जवळपास या चलनाच्या अनुषंगाने जी काही आलेली मर्यादा आहेत याच्यात 75% तूट या ठिकाणी बाजारामध्ये या ठिकाणी पाहायला भेटते। दरवर्षी 25,000 जनावरं बाजारात येतात, पण हा आकडा आता कमालीचा रोडावलाय। आम्ही 30-40 बैल आणले इकायला, आमची बोनी सुद्धा होईना। हे पैशाच्या अडचणमुळे आम्हाला चारा पाणी बी घेता येईना। बँकेत 2,000 शिवाय पैसे देत नाही। आता माझे NDC बँकेमध्ये पैसे आहेत, दुसरे देणे महाराष्ट्र बँकेत पैसे आहेत, पण पैसे 2,000 रुपये कधी काढायचे, कधी बैलांचे 50,000 80,000 रुपये द्यायचे, हा एक प्रॉब्लेम आहे। मोदी सरकारने 500च्या नोटांचा आणि 1000च्या नोटांचा खूळ घातल्यामुळे आम्हाला काही बैल खरेदी करता येईना। 2,000 रुपये बँकेतून भेटत आहे, त्यातून काय करणार आहे आम्ही। शहरांचं ठीक आहे, पण या नोटाबंदीनं अशा बाजारांवर होणाऱ्या परिणामांचीही दखल घ्यायला हवी। नितीन ओझा, ABP माझा, राजूर, अकोले।